तर आज आपल्या डावण्यामध्ये देवेंद्र फडणवीस गेला तरी तुम्हाला माहित नाही. अरे तर नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी जय जवाहर. तर आज तर ऑफिसला बसून ना फार कंटाळा येत होता मला. तर पोलिसाच्या व्हॅनचा आवाज यायला लागला तर मी डोके काढून अभ्यास करून नागे काय बरं आहे ना. तथ्याशी काय दिसत नाही होता तर मग रांग त्यांना नागे ना रांग गेली तसा आवाज तर बंद आखा ना रस्त्यावर निघून ना नागे तर काय एवढं मग ट्रॅफिक काय. संदीप भाऊ सांगा लागला आज तर देवेंद्र फडणवीस यायचं मग मी रस्त्यावर निघून ना मग नागा लागलो. विश्वन जास्ती कडे ना इत कोणचीच बसले ना कोणचीच नाही तिथं मला नाही माहिती. मला देवेंद्र फडणवीस ना काय जाताना मी ना उचलला बदक ना निघालो तिच्या मग ना तिथं पोहोचता पोहोचता तर तो माझा घाम निघाला ना जाण नागी ते काय गर्दी बाप रे बाप. ना तुम्हाला एक प्रश्न पडला यो मशी इधल काय तर 2 तारखेला ना तर इलेक्शन आहे ना त्याच्यासाठी दिलाय म्हणजे लोकांना जागृत करायला आलेला काय भारतीय जनता पार्टीला सपोर्ट करा. ना तुम्हाला जिराखो व्हिडिओ आवडला तर लाईक ना फॉलो करून जा. अरे थांबा देवेंद्र फडणवीसच्या भाषण तर ऐकून जा. बंधू भगिनींनो, मी भरतला देखील सांगतो आज भरतचा या ठिकाणी जन्मदिवस आहे. भरत, कोणी काही म्हटलं तरी चिंता करू नका. कोणी हे म्हणालं असेल की तुमची लंका जाळून टाकतो वगैरे, आपण लंकेत राहतच नाही. आपण तर रामाचे अनुयायी आहोत, रावणाचे आहोत का? बस, आणि तू तर भरतच आहे, रामाचा छोटा भाऊ. आता रामाच्या भावाची लंका असू शकते का? नाही. त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शन मध्ये बोलाव्या लागतात, त्या मनावर घ्यायच्या नसतात. आपण जय श्रीराम वाले लोक आहोत. कालच धर्मध्वजा ही अयोध्येच्या मंदिरावर मोदीजींनी फडकवलेली आहे आणि त्या मंदिराचं कळसाचं त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे. आणि मग प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत, अरे लंका तर हा पेटवणार आहे. जे विकास विरोधी आहेत त्यांची लंका आमचा भरत पेटवल्याशिवाय राहणार नाही. आणि